अगदी बरोबर. या सविस्तर विश्लेषणात सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. बऱ्याचदा असं होतं ना, की एखादं काम करण्याची भयंकर इच्छा निर्माण होते, पण तो उत्साह काही दिवसांतच हवेत विरून जातो. अशा तात्पुरत्या भावनांवर विसंबून राहिल्याने अनेकदा आपल्या पदरी निराशा का पडते, हे समजून घेण्यासाठी आजचं हे स्पष्टीकरण अगदी गेम चेंजर ठरणार आहे. चला तर मग, थेट या मुख्य प्रश्नाकडे वळूया. प्रेरणा किंवा मोटिवेशन खरोखरच फक्त 2-4 दिवस टिकते आणि त्यानंतर परत तो जुना आळस शरीरात संचारतो का? खरं सांगायचं तर ही अशी एक गोची आहे, जिचा सामना आपण सर्वांनीच कधी ना कधी केलेला असतो. या क्षणिक प्रेरणेच्या जाळ्यात अडकणं हे खूपच सामान्य आहे. आणि म्हणूनच आपला पहिला भाग आहे विझणारी प्रेरणेची ठिणगी. सुरुवातीचा तो जबरदस्त उत्साह का टिकत नाही ते आता आपण पाहूया. बऱ्याचदा आपण एका दुष्टचक्रात अडकतो. आपण एका पाठोपाठ एक मोटिवेशनल व्हिडिओज बघतो, अंगात एकदम स्फुरण येतं, पण तो उत्साह पाण्याचा बुडबुड्यासारखा क्षणिक असतो. इथे एक भन्नाट तुलना आहे. प्रेरणा ही एका ठिणगीसारखी आहे आणि शिस्त हे एका भक्कम इंजिनासारखं आहे. यशस्वी लोक केवळ त्या क्षणिक ठिणगीवर अवलंबून न राहता शिस्तीच्या इंजिनावर विश्वास ठेवतात. ठिणगी फक्त आग लावण्यासाठी किंवा इंजिन सुरू करण्यासाठी उपयुक्त असते, पण गाडी सातत्याने पुढे न्यायची असेल तर इंजिनच लागतं. हे समजून घेणं अगदी क्रुशल आहे. आता वळूयात दुसऱ्या भागाकडे, शिस्त, खरे इंजिन. सर्वसामान्य लोकांमधनं यशस्वी लोकांना वेगळं नक्की काय बनवते ते आता आपण पाहणार आहोत. शिस्त म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कामाचा मूड अजिबात नसतानाही काम करत राहणे हीच ती खरी शिस्त. जेव्हा एखादं काम करण्याची 0% इच्छा असते, भयंकर कंटाळा आलेला असतो, अगदी तेव्हाही स्वतःला ते काम पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. दीर्घकालीन यशासाठी हीच शिस्त एक दमदार इंजिन म्हणून काम करते, जे कोणत्याही अडथळ्याला न जुमानता अविरतपणे चालत राहतं. तिसरा भाग, मूडवर मात करणे. छोट्या छोट्या कृती कशाप्रकारे भविष्याला आकार देतात यावर एक नजर टाकूया. दैनंदिन जीवनातील ही 3 उदाहरणे बघा, तीही संकल्पना अगदी अचूकपणे स्पष्ट करतात. पहिली गोष्ट, मूड नसतानाही जिममध्ये जाऊन घाम गाळणे. दुसरी, अभ्यासाचा विषय कितीही बोरिंग वाटत असला तरीही नीटाने पुस्तकासमोर बसणे. आणि तिसरी, जी आजकाल सर्वात महत्त्वाची आहे, ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो मोबाईल फोन जाणीवपूर्वक दूर ठेवणे. हे सगळे निर्णय त्या क्षणी खूप कठीण आणि कंटाळवाणे वाटू शकतात, पण विश्वास ठेवा, जाणीवपूर्वक केलेल्या या छोट्या छोट्या कृती आपल्या भविष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकतात. चौथा भाग, सवयी खरे यश निर्माण करतात. इथे आपण पाहूया की इंटरनेटवरील प्रेरणादायी व्हिडिओंपेक्षा स्वतःची दिनचर्या कशी महत्त्वाची ठरते. सतत प्रेरणा शोधत बसण्याऐवजी यशस्वी लोकांची रणनीती खरंच खूप साधी असते. ती फक्त 2 पायऱ्यांमध्ये विभागता येते. पहिली पायरी, स्वतःचा मूड ओळखा. तो काम करण्याचा असो किंवा नसो, तो फक्त मान्य करा. आणि दुसरी पायरी, मूड कसाही असला तरीही रोज ध्येयाच्या दिशेने किमान 1 पाऊल पुढे टाकायचंच. भावना कशाही असल्या तरी प्रत्येक दिवशी ध्येयासाठी काहीतरी काम करायचेच, हा स्वतःशी केलेला पक्का निश्चय आणि सातत्यच यश खेचून आणते. इथला सर्वात महत्त्वाचा विचार हा आहे की प्रेरणा केवळ सुरुवात करून देते, पण शिस्त खऱ्या अर्थाने रूपांतर घडवून आणते. जेव्हा फक्त सुरुवात करण्यापलीकडे जाऊन एका कायमस्वरूपी आणि सकारात्मक बदलाचा विचार केला जातो, तेव्हा तिथे फक्त आणि फक्त शिस्तच कामी येते. हा विचार खरंच मनात रुजवणं गरजेचं आहे. आपण आता या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. या संपूर्ण चर्चेचे सार अतिशय सोपे पण विचार करायला लावणारे आहे. यश हे भावनांवर नाही तर सवयींवर अवलंबून असते. तात्पुरत्या भावना आज आहेत, उद्या नसतील, पण दृढ सवयी आणि कामातील सातत्य नेहमीच टिकून राहते. त्यामुळे आता विचार करण्याची वेळ आली आहे. आजपासून भावनांच्या लाटेवर स्वार व्हायचे की सवयींचा एक भक्कम पाया रचायचा. हा एक निर्णयच भविष्यातील यशाची उंची ठरवेल. या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.